श्रीरामपूरच्या हृदयात आज इतिहास घडला। 4 दशकांपासून मनात साठवलेलं एक स्वप्न आज प्रत्यक्षात उतरलं। छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा अखेर उभा राहिला आणि शहराच्या प्रत्येक कोपऱ्यात जय भवानी जय शिवाजीचा गजर घुमला। राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भाजी मंडई समोर या ऐतिहासिक पुतळ्याचे अनावरण झाले। या क्षणांसाठी हजारो शिवप्रेमी भगवे झेंडे घेऊन डोळ्यात अभिमानाचे अश्रू घेऊन उपस्थित होते। अचानकच आकाश रंगाने उजळलं। तब्बल 20 मिनिटांहून अधिक काळ सुरू असलेल्या फटाक्यांच्या आतिषबाजीनं श्रीरामपूर थरारून गेलं। महाराजांच्या पुतळ्यावरचं आच्छादन बाजूला झालं आणि संपूर्ण जनसमुदाय आनंदाश्रूंनी न्हाऊन निघाला। हा क्षण नेमका तसाच होता जसा भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकांच्या मनात उसळलेला भाव। शहरातील युवकांनी शिवकालीन पराक्रम दाखवणारी प्रात्यक्षिक सादर केली, तर महिलांनी भगव्या साड्यांमध्ये शिवज्योत घेऊन रॅली काढली। संपूर्ण श्रीरामपूर भगव्या रंगात न्हाऊन निघालं। कार्यक्रमाचं संयोजन डॉक्टर सुजय विखे यांनी स्वतः हातात माईक घेऊन पार पाडलं। त्यांनी सांगितलं, हा केवळ पुतळा नाही तर श्रीरामपूरकरांचा संघर्ष, श्रद्धा आणि स्वाभिमानाचं प्रतीक आहे। आता पुढचं स्वप्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक पूर्णत्वाला नेणं हेच धैर्य आहे। आजचा दिवस श्रीरामपुरांसाठी केवळ सोहळा नव्हता, ती होती शौर्य, अभिमान आणि शिवभक्तीची सुवर्ण पानं लिहिण्याची क्षणभंगूर पण अमर अनुभूती। श्रीरामपूरच्या आकाशात आज एकच नाव घुमत होता, छत्रपती आमच्या हृदयात आणि श्रीरामपूर त्यांच्या चरणी। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।